काही वेळ वाया गेल्यामुळे स्ट्राईकला आहे सचिन, नॉन स्ट्राईकला आहेत सचिन. गोलंदाजी मार्फत आहेत गावडोशी संघाकडून. नॉन स्ट्राईकला मनोज, काहीतरी 40+ वय असलेले खरोच देवळी संघाकडून मनोज सर. सचिन टू सचिन गोलंदाजी मार्फत गावडोशी संघाकडून सुंदर असा उचललेला चेंडू पाहूया त्या क्षेत्ररक्षणाने. आज सचिन बाद. सुंदर असा झेल म्हणावा लागेल, काहीतरी अंतरावरून धावत जाऊन झेल टिपला. खरोखर त्यांना माहिती आहे की हा मोहरा टिपणं खूप गरजेचं आहे आणि खरोखर चांगली क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, चांगला झेल म्हणावं लागेल गावडोशी संघाकडून. गावडोशी एक संघ ऑलरेडी विजेता झालेला आहे पहिल्या सामन्यामध्ये आणि खरोखर देवळी संघाचा मोहरा पहिल्या चेंडूमध्ये बाद होऊन धक्का बसतो तो देवळी 11 संघाला. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल सचिनचा बळी घेतला. पाहायला भेटला आपल्याला देवळी विरुद्ध गावडोशी सामन्यामधून पहिल्या चेंडूमध्ये पहिला विकेट. आता स्ट्राईकला आहेत मनोज सर, नॉन स्ट्राईकला आहे सचिनची जागा भरून घेण्यासाठी मैदानामध्ये आलेले आहेत नितीन. सचिन यांचा पुढचा चेंडू. मनोज सर काय करतायत आपल्या वयाच्या हिशोबानुसार, काय क्रिकेट खेळ दाखवतायत ह्या जन्नीमाता क्रिकेट क्लब रेणुशी सामन्या टुर्नामेंट दरम्यान. पुढचा चेंडू मनोज सरांसाठी आणि सुंदर असा तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षक आणि हा मिसफील्ड झालेला आणि हा चौकार. क्षेत्राचं काहीतरी चुकीमुळे हा चौकार. ह्याच पहिल्या चेंडूमध्ये ह्या क्षेत्ररक्षकाने सुंदर असं कॅच घेऊन मोहरा देवळी संघाला पहिला धक्का दिला होता. खरोखर KSK मधून 40+ असणारे खूप सारे प्लेयर पाहायला भेटतात. चांगली आतिषबाजी फटकेबाजी पाहायला भेटते, गोलंदाजी पाहायला भेटते. आमचे आदर्श पाहायला गेलं जम्बो सर रोळे गावचे. आणि पुढचा चेंडू पावया मनोज सरांसाठी आणि हा सुंदर असा तटवलेला चेंडू. हा धाववाद होतोय का आणि हा मिसफील्ड आणि एक धाव. काहीतरी गावडोशी संघाकडून मिसफील्ड होत असताना आणि धावसंख्या जाऊन पोचते 5. एक धाव, एक बाद, 5. पुढचा चेंडू सचिन यांचा नितीन साठी. काय करतो नितीन आणि सुंदर असा ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला ना चेंडू. क्षेत्ररक्षण धावत असताना चौकार. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून मारलेला हा सुंदर असा फटका म्हणावा लागेल नितीन यांचा. सुंदर फटकेबाजी करताना पाहायला मिळते देवळी संघ. सचिन आउट झाला. सचिन आमच्या जमान्यामध्ये आम्ही खेळत असताना आमच्या स्कूल पासूनचा चांगला फलंदाज आहे. चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो सचिन, पण पहिल्या चेंडूमध्ये आउट झाल्यामुळे त्यांची निराशा. आणि पुढचा चेंडू सचिन यांचा आणि सुंदर असा ऑफसाईडने तटवलेला चेंडू आणि हा सुंदर फटकेबाजी म्हणावी लागेल नितीन यांची. चौकार. 4 धावांची भर पडते. सुरंदरजी सचिनची जागा भरून काढण्यासाठी आलेला नितीन हा खरोखर सचिनची कमी महसूस होऊन देत नाही. सुंदर फटकेबाजी करताना पाहायला मिळतो नितीन. पुढचा चेंडू सचिन यांचा नितीन यांना आणि हा सुंदर असा ऑफ साईडने तटवलेला पॉवर प्लेचं आणि हा काही चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना अंपायरचा काय इशारा येतोय आणि हा चौकार. सुंदर फटकेबाजी पाहायला भेटते ऑफ साईडला नितीन यांची. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते.
लागोपाठ 3 चौकार मारून हॅट्रिक तयार केले ते नितीन यांनी. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. 1-17. पुढचं षटक गावडोशी 11 संघाकडून. सतरा 17. जन्नीमाता क्रिकेट क्लब रेणोशी मालदेवडे आयोजित श्री जन्नीमाता चषक 2020 भव्य क्रिकेटचे सामन्यांचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना देवळी विरुद्ध गावडोशी 11. देवळी संघाकडून पहिलं षटक 17 धावा. काहीतरी नितीन यांच्या पायाला दुखापत झालेली असताना काहीतरी कमिटीशी चर्चा करताना चला जाऊया मैदानाकडे. गावडोशी 11 संघाकडून दुसरं षटक घेऊन येते किरण टू मनोज. सुंदर असं तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 1 धावेची भर पडते गावडोशी संघ देवळी संघामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पुढचा चेंडू सुंदर असं तटवलेला ऑफ साइडला आणि हा मिस फील्ड झालेला ना चौकार. गावडीशी संघाकडून काहीतरी थोडं क्षेत्ररक्षण मध्ये कमी दिसताना आणि 4 धावांची भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 22. 1-22. सचिन यांची जागा भरून करण्यासाठी आलेल्या नितीन खूप सुंदर फटकेबाजी करताना पाहायला भेटतो. पुढचा चेंडू नितीनसाठी आणि हा सुंदर असा तटवलेला चेंडू खरोखर 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून आणि हा चौकार. चांगली फटकेबाजी खरोखर सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते नितीन यांची बॅटिंग मधून. नितीन यांनी खरोखर कंटिन्यू चौकारांमधून धावा जमा करतायत कारण की त्यांच्या पायाला काहीतरी इजा झाल्यामुळे त्यांना माहिती पुढचा चेंडू नितीनसाठी आणि पुन्हा एकदा ऑफ साइडला तटवलेले चेंडू बाय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि वापस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब आणि धावसंख्या 2 धावांची भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. खरोखर चांगली फटकेबाजी पाहायला मिळते नितीन यांची. सचिनची जागा भरून काढण्यासाठी आलेला नितीन आणि पुढचा चेंडू
किरण यांचा आणि सुंदर असा पटवलेला चेंडू पावा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जातो आणि क्षेत्ररक्षण करतो तोपर्यंत किती धाव घेतात आणि 2 धावा पूर्ण करतात आणि हा पावा अंपायर काय डिसिजन देत आहेत? नॉट आउट. सुंदर रनिंग द बिटवीन पाहायला भेटते या ठिकाणी. नितीनच्या पायाला इजा झाली असताना पण आणि 40+ असलेले मनोज सर खूप चांगले रनिंग बिटवीन दोघांमध्ये पाहायला भेटते. खरोखर KSK मधून असलेले 40+ चे नामवंत प्लेयर आहेत. आम्ही काही कमी असल्यामुळे या ठिकाणी वारंवार ऐकण्यात येतात. आणि पुढचा चेंडू नितीन यासाठी सुंदर असा फटका आणि पावा त्याच ठिकाणी क्षेत्राने 2 प्लेयरच्या गॅप मधून निघाला. हा चौकार, खणखणीत चौकार. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. नितीन यांच्यानी सुंदर फटके पाहायला मिळतात. इंटरनॅशनल लेवलला ज्या प्रकारचे फटके पाहायला भेटतात खरोखर त्या प्रकारे गुणवंत प्लेयर म्हणावं लागेल. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते नितीन यांची. KSK मधून पण आपल्या काही नामवंत प्लेयर आहेत की त्यांची फटकेबाजी पाहण्यासाठी खरोखर आमच्यासारखे बाहेर उभे असलेले प्लेयर नामवंत फटकेबाजी बघण्यासाठी आतुरतेने येतात किंवा लाईव्ह मध्ये आकर्षण काम सोडून पाहत असतात. अशी फटकेबाजी पाहताना मिळाली तर खूप आनंद होतो. खरोखर मैदानामध्ये अशी फटकेबाजी होणे खूप गरजेचे आहे आणि ते देवळी संघाकडून नितीन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा गोलंदाज विजय गावडोशी संघाकडून मनोज सर सामना करतील. पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने गेलेला चेंडू आणि पावा हा क्षेत्ररक्षण गोलंदाज चेंडूच्या पाठी आणि हा किती धाव घेतात क्षेत्ररक्षण करतो तोपर्यंत आणि हे 2 धावा कंप्लीट. मनोज सरांच्या बॅट मधून निघाले 2 धावा. 2 धावांची भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36. पुढचा चेंडू विजय यांचा तिसरा षटक आणि हा काहीतरी फलंदाच्या डोक्यावरून टाकलेला चेंडू आणि अंपायर दंडित करतात आणि 9 चेंडू. फ्रीट बघा मनोज सर विजय यांचा पुढचा चेंडू काय करतायत. फ्रीटच्या रूपात भेटलेला चेंडू बघा. पुढचा चेंडू विजय यांचा आणि सुंदर असा तटवलेला हा झेल घेतलेला पण फ्रीट मध्ये काही विकेट नसते. एक धावसंख्येनंतर धावसंख्या जाऊन पोचते ते 38. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना विजय यांचा पुढचा चेंडू गावडोशी संघाकडून पाहूया देवळी संघाकडून नितीन काय करतो आणि हा सुंदर चेंडू म्हणावा लागेल विजय यांचा आणि निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू गावडोशी संघाकडून विजय यांचा पुढचा चेंडू आणि सुंदर असा ऑफ साइडच्या दिशेने तटवलेल्या 2 क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून निघालेला चेंडू हा चौकार. काही चेंडू सुंदर अशा प्रकारे टाकत असताना विजयांच्या गोलंदाजीवरती नितीनाने मारलेला हा चौकार. पुढचा चेंडू विजयांचा नितीनसाठी आपल्या संघासाठी देवळी इलेव्हनसाठी किती धावसंख्या उभारतायत नितीन आणि मनोज सर. कारण की ह्या मैदानावरती धावा पण चेस होऊ शकतात. त्यामुळे पाहूया पुढचा चेंडू विजयांचा सुंदर असा तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने आणि हा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकार 6. 6 धावांची भर पडल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते 48. तिसरं षटक प्रगतीपथावर विजयांचं काहीतरी सुरुवातीचे चेंडू चांगले टाकल्यानंतर दबावामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होते परंतु नितीन हा बॅट्समन सेट झाल्यामुळे काही सुंदर अशी फटकेबाजी करताना दिसत आहे. आज सुंदर असा तटवलेला पावा फ्लॅट 6 म्हणावं लागेल आणि खरोखर नामवंत बॅट्समन म्हणावं लागेल.
सचिन मोरे यांच्याकडून नितीन सटे 101 रुपयाचं पारितोषिक. खूप सुंदर फलंदाजी म्हणावं लागेल. खूप सुंदर, खरोखर नामवंत बॅट्समन म्हणावं लागेल देवळी संघाकडून. अशी फटकेबाजी पाहायला मिळणं खरोखर प्रेक्षक खूप उत्साहित होणार असे फलंदाजी पाहिल्यानंतर. चौथं षटक गणेश. यापुढे होणारा सामना आमसे वर्सेस गावडोशी KUCC. 3 ओव्हरचा सामना होणार आहे. कर्णधाराने लवकरात लवकर यायचंय. जाऊया मैदानाकडे. तिसरं षटक, चौथं षटक आणि मनोज सर सुंदर असा तटवलेला चेंडू पाहावा काय करतो आणि त्या प्रकारचं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल देवळी संघाला. आणि एका धावेच्या भरीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55. सुंदर असा स्कोर धावसंख्या म्हणावं लागेल देवळी संघाकडून. आणि पुढचा चेंडू पाहूया काय करतो नितीन. आणि सुंदर असा तटवलेला चेंडू आणि पाहूया क्षेत्र त्या दिशेने घेतो का झेल. आणि हा झेल सोडलेला आणि हा खरोखर स्वतःला असं धावबाद करून घेतलेला आहे नितीन यांनी. सुंदर फटकेबाजी करत असताना आणि स्वतःहून बळी दिलेला आहे आणि धावबाद होऊन परततोय तो नितीन. काही गरज नव्हती नितीन याला आपली विकेट टाकायची. पाया नितीन यांची खणखणीत फलंदाजी केली. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजेत नितीन याला. पायाची दुखापत होत असताना पण खूप सुंदर अशी फलंदाजी केली नितीन याने आपल्या संघासाठी. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो सतीश. पाहूया पुढचा चेंडू मनोज सरांसाठी आणि पुढचा चेंडू तटवलेला पाहूया कॅच होतं काय ना. हा झेल बाद गावडोशी संघाकडून. त्याच प्रकारचं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बॅक टू बॅक 2 विकेट नितीन आणि मनोज सर. पाहूया मनोज सरांची जागा भरून करण्यासाठी कोण येत आहे. बाळा. नवीन फलंदाज मैदानावरती बाळा आणि सतीश. सेट बॅट्समन. खरोखर नितीनने आपल्या चुकीमुळे विकेट दिली गावडोशी संघासाठी. चांगला स्कोर चालू होता. काहीतरी घाई गडबड करण्यात आपण धावबाद झाला. पाया पुढचा चेंडू सतीशसाठी. काय करतो सतीश आणि सुंदर असा तटवलेला चेंडू आणि पावा काय होतो आणि षटकार. असं वाटतं हा फलंदाज मैदानाच्या बाहेरून सेट होऊन आलेला दिसतोय आणि पहिल्या चेंडू मध्ये षटकार. काही चेंडू शिल्लक असताना आपल्या संघासाठी खरोखर चांगली फलंदाजी करताना पाहायला होते. चांगली गोलंदाजी होती. त्याच प्रकारे चांगली फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. आणि पाहा पुढचा चेंडू आणि सुंदर असा तटवलेला पुढचा चेंडू पाहा काय होता आणि षटकार. बॅक टू बॅक 2 6 बाहेरून सेट होऊन आलेला. काहीतरी सचिन यांनी काहीतरी त्यांना मार्गदर्शन करून पाठवल्यानंतर खरोखर सुंदर अशी फटकेबाजी करतोय सतीश. पाहूया पुढचा चेंडू. पाहूया पुढचा चेंडू सतीश आणि हा सुंदर तटवलेला चेंडू पाहूया काय होतंय आणि हा झेल बाद. सुंदर सुंदर झेल म्हणावं लागेल गावडोशी संघाकडून. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 69 टू विन गावडोशी संघ. खूप चांगली फलंदाजी म्हणावं लागेल देवळी 11 संघाकडून. यानंतर होणारा सामना गावडोशी KUCC विरुद्ध आमशी. कर्णधार टॉसच्या बॉक्स मध्ये यायचंय. गावडोशी विरुद्ध आमशी. देवळी संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे थोडं सहकार्य करायचंय देवळी संघ.
आमशी संघ कर्णधार गावडोशी संघ कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. देवळी संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आनंद मोरे टॉसच्या बॉक्स मध्ये यायचं. टॉस साठी आनंद मोरे. आनंद मोरे सुमन एंटरप्राइजेस टॉस मध्ये यायचे. यानंतर होणारा सामना गावडोशी केसीसी विरुद्ध आमशी. टॉच करतील आनंद मोरे. आणि ह्यानंतर होणारा सामना गावडोशी विरुद्ध केसीसी आमशी विरुद्ध केसीसी. याच्यामध्ये आमशी टॉच विन. काय घाल राकेश मोरे? प्रथम टॉस जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. काय असेल तुमचा स्कोर गावडोशी केसीसी साठी? 3 षटकामध्ये कमीत कमी 30 पर्यंत स्कोर. थँक्यू. तुमचं काय planning असेल? काय नाही 50+ धावा करायच्या आणि चांगलं टार्गेट सेट करून चांगली गोलंदाजी करायची. थँक्यू. दोन्ही संघासाठी शुभेच्छा. पंचांनी लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पाहूया होणारा सामना. चालू असणारा सामना देवळी विरुद्ध गावडोशी 11. गावडोशी संघासाठी 4 षटकामध्ये 68 69 विन करायचे. पहिलं षटक सचिन आणि स्ट्राईकला आहेत किरण आणि नॉन स्ट्राईकला आहेत सतीश. किरण. पाहूया आता गावडोशी संघाकडून ह्याच्यात पहिला झालेल्या सामन्यामध्ये खरोखर 4 विकेट गेल्याच्या नंतर चांगलं फलंदाजी करायला पाहायला भेटली संतोष यांच्या रूपातून. आता पाहूया गावडोशी संघाकडून कोण फलंदाजी करतोय चांगल्या ह्याच्यातून की गोलंदाजी सचिन. गोलंदाजी मार्फत सचिन. सचिन जाधव. किरण. पहिला चेंडू सुंदर फटका म्हणावा लागेल आणि 2 फलंदाजच्या क्षेत्ररक्षणामधून चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल देवळी संघाकडून. दोन धावसंख्या 2 धावा पूर्ण. पहिला चेंडू सुंदर फटका म्हणावा लागेल किरण यांचा. चांगली गोलंदाजी मार्फत आहेत सचिन जाधव. देवळी संघाकडून फलंदाजी करतायत किरण. पुढचा चेंडू आणि सुंदर असा लेग साईडला तटवलेला पाहूया फलंदाजच्या क्षेत्ररक्षक डोक्यावरनं गेला चेंडू आणि हा चौकार. पॉवर प्लेचं षटक. सुंदर फटकेबाजी करत असताना किरण. सचिन यांचा पुढचा चेंडू. काय करतोय किरण? एसटीला चिपकून उभे असलेले मनोज सर काहीतरी मार्गदर्शन करत असताना सचिन यांचा पुढचा चेंडू. किरण आणि सुंदर असा तटवलेला चेंडू आणि काय होत आणि
त्याच प्रकारे चपळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल देवळी संघाचे सिक्सर किंग सतीश. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सतीश यांचं आणि 2 धावा पूर्ण. बघा सचिन यांचा पुढचा चेंडू. सागर चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते गावडोशी संघाकडून आणि हा मिस झालेला चेंडू आणि हा बॅट्समन चुकला, विकेट किपर चुकला आणि हा 4 धावा. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते सचिन यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू सचिन यांचा. सचिन टू सागर आणि सुंदर असा तटवलेला ऑफ साईडच्या दिशेने पाहूया क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर आणि काय करतं क्षेत्ररक्षणाने हा चौकार. जावळी महाबळेश्वर मित्र मंडळ माजी अध्यक्ष संतोष शिंदे साहेब यांचं स्वागत करतील प्रकाश शेलार. चला जाऊया मैदानाकडे. पुढील चेंडू सचिन यांचा. सचिन टू सागर किरण आणि सुंदर असा तटवलेला चेंडू पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हा काय होता आणि हा सुंदर झेल म्हणावं लागेल आणि हा झेल बाद. गावडोशी संघाला लागणारा पहिला धक्का. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळत होती किरण यांच्या रूपातून आणि हा झेलबाद होऊन परतताना आणि त्यांची जागा भरून घेण्यासाठी येत आहेत मंगेश. गावडोशी संघाकडून मंगेश. सुंदर फलंदाजी पाहायला मिळत असताना धक्का बसलेला हा किरण आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 16. खरोखर ज्या प्रकारे धावांचा डोंगर समोर आहे त्या प्रकारे रन रेट घेऊन चाललेले गावडोशी संघ 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. पुढचा गोलंदाज सतीश. फलंदाजी मधून 2 षटकार मारून आपल्या संघाला धावसंख्या चांगल्या प्रकारे उभी करून देणारा सतीश पाहूया गोलंदाजीतून काय करतोय देवी संघासाठी आणि काय करतोय आपल्या संघासाठी मंगेश आणि सतीश. गावडोशी संघासाठी फलंदाजी मार्फत सतीश. पहिला चेंडू खेळताना सतीश टू सतीश आणि काहीतरी मिस झाल्यानंतर मिस फिल्डिंगच्या रूपातून झालेले हा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट 2 मध्ये सतीश आणि मंगेश मध्ये. देवळी संघाकडून मिस फील्डचा फायदा उठवताना गावडोशी संघाचे फलंदाज ज्या ठिकाणी 1 धावाची गरज असताना 2 धावा घेतल्याने 2 धावसंख्येच्या भरीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. पुढचा चेंडू सतीश. सतीश यांचा पुढचा चेंडू सतीश साठी आणि सुंदर असा तटवलेला मूर्ती लहान पण कीर्तिमान आणि हा सुंदर फटका म्हणावा लागेल आणि हा चौकार. खरोखर गावडीशी संघाकडून हा चांगला नवतरुण फलंदाज पाहायला मिळतोय. पुढचा सतीश यांचा चेंडू काय करतो सतीश आपल्या फलंदाजी मार्फत गावडोशी संघासाठी आणि सुंदर असा तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षण धावत असताना सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल नितीन यांचं आणि हा 1 धावावरती समाधान मानावं लागेल गावडोशी संघाला आणि 1 धावसंख्येची भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते ती 24. पुढचा चेंडू सतीश यांचा आणि सुंदर असा तटवलेला चेंडू पाहा मंगेश आणि क्षेत्ररक्षण त्याच्या खाली येत असताना झेल बाद. सुंदर झेल
सुनील शिंदे रोळे मंडळाचे आभार. सुनील शिंदे रोळे इथे उपस्थित झाल्याबद्दल जन्नी माता क्रिकेट क्लब रेणुशी मालदेवडे यांच्यातर्फे तुमचे आभार. संजय शिंदे यांचे श्री जन्नी माता क्रिकेट क्लब रेणुशी मालदेवडे यांच्यातर्फे स्वागत. आपण आला तिथे आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपल्या मंडळातर्फे हार्दिक आभार. जाऊया मैदानाकडे. सतीश यांचा पुढचा चेंडू आणि सतीश सुंदर असा पण उंच उडालेला चेंडू पाय काय करतात विकेट किपरांना. हा झेल बाद. चांगली फटकेबाजी करत असताना पाहायला मिळालेले. बॅक टू बॅक 2 विकेट. ह्याच्या पहिले घेतलेले विकेट कॅच घेतलेले विनोद मोरे खरोखर जुने जाणते खूप मोठे महान खेळाडू होते. त्यांच्या समोर गोलंदाजी करणे म्हणजे खूप चांगल्या गोलंदाजांना महाग पडायचे. खरोखर काही 8-10 वर्षापूर्वी त्यांनी आपला कोयना कांदाटी भाग खूप गाजवलेला. जा पुढचा चेंडू आणि सुंदर असा चेंडू पाया काय करतो क्षेत्ररक्षण काही दुखापतीमुळे त्याची जागा भरून काढण्यासाठी खूप धाव लांब करून सचिननी क्षेत्ररक्षण करून 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. विनोद मोरे खरोखर यांचं कौतुक करणं खूप कमी होईल कारण की ते खूप चांगले फलंदाज होते. 8-10 वर्षापूर्वी त्यांचा खरोखर खेळामध्ये जी उत्सुकता होती ज्या त्यांच्या फलंदाजीमध्ये जी नशा होती दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. पाया पुढचं षटक देवळी संघाकडून आणि हा सुंदर असा तटवलेला चेंडू हा क्षेत्ररक्षण त्या दिशेने आणि झेलबाद होतो का आणि झेल. दशरथ आउट. गावडूशी संघाला लागणार हात लागोपाठ तिसरा धक्का. काहीतरी गावडूशी संघ धावांसाठी धडपडत असताना लागणारे धक्के पाहूया. त्यांची जागा भरून दशरथची जागा भरून काढण्यासाठी येत येतो सागर. गोलंदाजी मार्फत संतोष. देवळी संघाकडून पहिला षटक पहिला चेंडू पहिली विकेट दशरथसाठी देवळी संघाकडून. पाहूया दशरथ यांचा पुढचा चेंडू. सतीश. दशरथ टू सतीश. पाहूया त्यांचा पुढचा चेंडू आणि हा दशरथच्या काही बॅटच्या संपर्कात नसलेला चेंडू आणि हा मनोज सरांच्या ग्लोज मध्ये सुंदर असे विकेटच्या पाठी किपिंग करत असताना मनोज सर आपल्या भागामध्ये पण नावाजलेले असे 4-5 विकेट किपर पाहायला भेटतात. आणि पुढचा चेंडू सुंदर असा तटवलेला ऑफ चेंडू आणि हा सुंदर त्याच प्रकारची सुंदर अशी कॅच म्हणावं लागेल देवळी संघाकडून आणि हा बाद होतोय सतीश. गावडोशी संघाला लागोपाठ धक्का काहीतरी धडपडत असताना गावडोशी संघ बॅक टू बॅक विकेट काहीतरी मनोबल कमी होत असताना गावडोशी संघाकडून काहीतरी विकेटची पार्टनरशिप नसताना धावसंख्या कमी होत चाललेली पाहायला मिळते. पाया पुढचा चेंडू संतोषाचा सागरसाठी आणि हा उंच उडवलेला चेंडू पावया क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी येतो आणि हा किती धावून काढतात आणि 2 धावा पूर्ण. दोन धावसंख्येच्या भरीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. पायास देवळी संघाकडून पुढचा चेंडू संतोष यांचा सामना करतील सागर आणि हो अंपायरचा वाईटचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27.
ह्यानंतर होणारा सामना गावडोशी विरुद्ध आमशी, दोन्ही संघांनी तयार राहायचंय. श्री जन्नी माता क्रिकेट क्लब रेणुशी मालदेववाडी आयोजित श्री जन्नी माता चषक 2020 भव्य क्रिकेटचे सामने चालू असणारा सामना देवळी विरुद्ध गावडोशी. पुढचा चेंडू आणि हा काहीतरी अपील करताना अंपायरकडे दाद आणि हा आउट. सागर पॅव्हलियनच्या दिशेने परतताना त्यांची जागा भरून घेण्यासाठी येत आहे तो प्रमोद. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल संतोष यांची. 3 विकेट आणि 2 धावा देऊन दिले आहेत संतोष यांनी. 3 धावा आणि 3 विकेट संतोष यांच्या गोलंदाजी मार्फत. खरोखर सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल देवळी संघासाठी संतोष यांची. पॉयक संतोष. पुढचा चेंडू प्रमोद साठी आणि हा लेग साइडच्या दिशेने टाकलेला चेंडू अंपायर दंडित करतात आणि वाईट चेंडू. 1 धाव भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. श्री जन्नी माता क्रिकेट क्लब रेणुशी मालदेववाडी आयोजित या ठिकाणी आपल्या KSK चे खजिनदार वसंत शिंदे कुरोशी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मंडळ त्यांचे आभारी आहे. स्कोर जाऊन पोहोचतो तो 28. 3 ओव्हर समाप्तीनंतर 28. वसंत शिंदे खजिनदार KSK आपण मंचावर यायचंय. प्रकाश पवार देवळे उपाध्यक्ष KSK आपण मंचावर यायचंय. अश्विन सपकाळ गावडोशी सचिव KSK मंचावर यायचंय. आणि पाहूया पुढचा जेव्हा मैदानाकडे आणि टाकलेला चेंडू हा वाईट. नितीन यांचा पहिला चेंडू. वसंत शिंदे कुरोशी खजिनदार KSK, अश्विन सपकाळ सचिव KSK, प्रकाश पवार उपाध्यक्ष KSK यांनी मंचावर यायचंय. शेवटचं षटक घेऊन देवळी संघाकडून नितीन. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू काय करतायत नितीन. आणि सुंदर तटवलेला चेंडू, खरोखर खूप कॉन्फिडन्सने मारलेला षटकार. सुंदर षटकार म्हणावं लागेल, एकदम पाहण्यासारखा एकदम षटकार नितीन यांच्या गोलंदाजीवरती. गणेश यांच्या बॅट मधून निघालेला खूप सुरेख षटकार म्हणावं लागेल. खूप रनांची गरज असताना शेवटचं षटक आणि सुंदर असा तटवलेला चेंडू. पावे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी धावतोय आणि क्षेत्ररक्षण गरजपर्यंत किती धाव पूर्ण करतोय आणि क्षेत्ररक्षण होतोय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट आणि रन आउट. सूर्याजी धावा धुवून पॅव्हलियनकडे परत असताना त्यांची जागा भरून घेण्यासाठी येत आहेत ते सचिन. सुरेख फलंदाजी करत असताना गणेश. पण नितीन यांचा पुढचा चेंडू गणेश साठी आणि हा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल नितीन यांची. शेवटचे काही शिल्लक चेंडू शिल्लक. सुंदर असा फटका आणि सुंदर असा झेल म्हणावा लागेल सतीश पवार यांचा. सुंदर फटकेबाजी करत असताना गणेश पॅव्हलियन मध्ये परतताना त्यांची जागा भरून घेण्यासाठी कोण येत आहे? विजय. गावडोशी संघाकडून
8 फलंदाज बाद झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बॉल 35 रन्स 32. ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि जवळजवळ देवळी संघ विजयी, गावडोशी संघ पराजित. गावडोशी संघाचे आभार.